बघा, मानसशास्त्राचा डेमो लेक्चर सिरीजमधील आजचं हे तिसरं लेक्चर आहे. आपण येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेली जी महा-टी-ई-टी परीक्षा आहे 2026ची, त्या परीक्षेच्या अनुषंगानं या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती डेमो सेशन सिरीज जी तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची एक सिरीज या ठिकाणी तुम्हाला सुरू करण्यात आलेली आहे. आल्याबरोबर आपल्या सर्व फ्रेंड्सला एकदा लिंक शेअर करायची आहे. माझा आवाज क्लिअर आहे तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्व ग्रुपवरती एकदा पटकन लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्लॅटफॉर्मबद्दल आणि या सेशनबद्दलची माहिती इथं मिळणार आहे. मोफत डेमोलेशन सिरीज हे आपण सर्वांसाठीच सुरू केलेली आहे. तुम्हा सर्वांना याचा फायदा होईल अशा स्वरूपाची सिरीज आहे. माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पटकन. चला, माझा आवाज क्लिअर आहे का? चलो पटपट एकदा कमेंट करायचे आहेत सर्वांनीच. चला, ऑल क्लिअर आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. चला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण मानसशास्त्राच्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत त्या या ठिकाणी पाहणार आहोत. चला, सर्वांनी इथं उपस्थिती दर्शवायची, आल्याबरोबर लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला ती विनंती असेल की जास्तीत जास्त शेअर करत चला सेशन, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी येतील आणि आणखीन इफेक्टिव्ह पद्धतीनं आपण काय करूया तर हे सेशन घेऊया. ठीक आहे, चला, गुड इव्हनिंग. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. चला, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ठीक आहे, करूया सुरुवात. बघा, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1ला असो किंवा पेपर 2ला असो, दोन्ही पेपरमध्ये या ठिकाणी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी लाईक करून टाका. सर्वांनी लाईक करून टाका एकदा पटपट. जेवढे लाईव्ह आहेत त्या सर्वांनी काय करायचं आहे, लाईक करून टाकायचं आहे. ठीक आहे, चला. चालेल. चला, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला, ठीक आहे, करूया सुरुवात. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला, उद्धवजी, चला, सानिया मॅडम, सुनीता मॅडम, चला, भाग्यश्री मॅडम, सर्वांचं स्वागत आहे. कृष्णा केसापुरे, सर्वांचं तुमचं सुद्धा स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे, करूया सुरुवात आता आपण आपल्या सेशनला. फक्त विनंती असेल की शेअर करत चालायचं आहे. सर्वांनी लिंक शेअर करायची आहे. ठीक आहे, चला. आज आपण या ठिकाणी मानसशास्त्राच्या ज्या काही अध्ययन पद्धती आहेत, अभ्यास पद्धती आहेत, त्या इथं काय करणार आहोत, पाहणार आहोत. अध्ययन पद्धती म्हणण्यापेक्षा त्याला आपण अभ्यास पद्धती म्हणूया. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की त्याच्यापूर्वी सांगतो की उत्कर्ष इन्स्टिट्यूटची जी काही बॅच आहे ती आजपासून आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे, चला. तर याची फीज आहे, लक्षात ठेवायचं. पेपर 1 साठी 1499, पेपर 2 साठी 1499 आणि दोन्ही पेपर जर घेत असाल तर 1999 रुपयामध्ये. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की इथं जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल सगळे विषय: सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, गणित, बुद्धिमत्ती, मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि हिंदी, हे सगळे विषय याच्यामध्ये डिटेलमध्ये घेतले जातील विथ नोट्स. सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला एकत्रित मिळतील टेस्ट सिरीज सहित. ठीक आहे, चला सुरू. ही टीम आहे पूर्णपणे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांचे डेमो लेक्चर्स उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. ठीक आहे, चला. सुरेशजी पाटील, चला. ठीक आहे, करूया सुरुवात. बघा, मानसशास्त्राच्या बाबत थोडी या ठिकाणी आपण काय करूया तर बेसिकली माहिती. आपण मानसशास्त्राच्या व्याख्या यापूर्वी पाहिलेल्या आहेत, त्याची इतिहास नेमका काय आहे तो सुद्धा पाहिलेला आहे. मग लक्षात ठेवायचं की मी तुम्हाला म्हटलं की मानवी वर्तनाचा अभ्यास हा मानसशास्त्राचा केंद्रबिंदू आहे. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मागच्या एकंदरीत सेशनच्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मानसशास्त्र या विषयाच्या बाबत जर बघितलं तर त्याच्या अभ्यासाच्या विषयामध्ये इथं काय झालेलं आहे, बदल होत गेलेला आहे. बरोबर, अगदी अरिस्टॉटल पासून या ठिकाणी कुठपर्यंत तर अगदी वर्तनवादी जे काही मानसशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्यापर्यंत. मग इथं तुम्हाला प्रश्न विचारतो की इथं मानवी वर्तन म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये वर्तनाचा अभ्यास या ठिकाणी केला गेला पाहिजे, अशा प्रकारचं मत कोणी मांडलेलं होतं सांगायचं सर्वांनी. चला,
वैष्णवी चव्हाण, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. ठीक आहे, मला सांगायचं आहे की मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये वर्तन म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र, अशा प्रकारची मानसशास्त्राची व्याख्या कोणी केलेली होती? उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी उत्तर द्यायचं बरं का. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. मग मी तुम्हाला सांगितलं की मानवी वर्तनाचा अभ्यास हा मानसशास्त्राचा केंद्रबिंदू आहे. ठीक आहे, आणि हीच खऱ्या अर्थानं मानसशास्त्राची काय आधुनिकतेकडे वाटचाल म्हणून आपण हे पाहू शकतो. ठीक आहे, सांगा. मागील सेशन झालेले माझ्याकडे नाहीये. अरिस्टॉटलनं तर लक्षात ठेवायचं, अरिस्टॉटल काय म्हटलं होता? आत्म्याचं शास्त्र आहे ते, आत्मा. बरोबर, अरिस्टॉटल काय म्हटलं होतं रे? आत्म्याचं शास्त्र आहे. अरे तू येईल बरं का, त्याबद्दल अगोदर दिलगिरी व्यक्त करतो, तो बोलण्याच्या अवघामध्ये होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. बरोबर, कोण म्हटला होता? तर वॅटसन. वॅटसन जो आहे तो या ठिकाणी काय म्हटला होता? तर इथं हायवेसेचा मानसशास्त्रज्ञ होता अमेरिकेचा. त्यानं या ठिकाणी काय म्हटलं होतं की मानसशास्त्र या विषयामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला गेला पाहिजे. बरोबर, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आणि पुढे काय म्हटलं होतं? तर या ठिकाणी मानवी वर्तनाबरोबरच मानवेतर प्राण्याचं वर्तन सुद्धा या ठिकाणी मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये इथं असणार आहे. बरोबर, अशा पद्धतीची ही व्याप्ती आहे. याच्या व्याख्या आपण डिटेलमध्ये पूर्वी पाहिलेल्या आहेत. आणि त्याच बरोबरीनं या मानसशास्त्रातील महत्त्वाचे विचार प्रवाह जे आपल्याला पाहायला मिळतात, ते विचार प्रवाह सुद्धा आपण यापूर्वीच्या सेशनच्या माध्यमातून अभ्यासलेले तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं की समाज जीवनामध्ये व्यक्तीला विविध प्रकारच्या भूमिका जेव्हा पार पाडाव्या लागतात, त्यामुळे त्याच्या अनेक प्रकारचे वर्तन त्याच्याकडून या ठिकाणी काय असतं? घडताना अभिप्रेत असतं. बरोबर, लक्षात ठेवायचं की आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वर्तन या ठिकाणी ठेवावं लागतं. जसं की समजा एखाद्या पार्टीमध्ये गेलात आणि पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कायम तिथं हसतमुख राहावं लागणार आहे. आनंदी स्वरूपाचं वातावरण, तिथं वर्तन सुद्धा तुमचं कसं असलं पाहिजे? दिलखुलास स्वरूपाचं असलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्याच्या मौतीला जर जात असाल, एखाद्याच्या मौतीला जात असाल, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हसमुख स्वरूपाचा चेहरा ठेवून चालणार नाहीये. तिथं तुमचं वर्तन हे आनंदी स्वरूपाचं असलं चालणार नाहीये. मग त्या ठिकाणी काय असणार आहे? तुमच्या वर्तनामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे. बरोबर, लक्षात ठेवायचंय. आणि मग या वर्तनामध्ये जे काही वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी वॅटसन यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि याच वर्तनाचा अभ्यास करणारं जे काही या ठिकाणी पद्धती आहेत, बरोबर, ज्याला आपण मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती म्हणतोय, त्या मानसशास्त्रातील वर्तनाच्या अभ्यास पद्धतीपैकी काही पद्धती जर बघायच्या म्हटलं, त्यामध्ये एक आहे निरीक्षण पद्धत, प्रायोगिक पद्धत आणि सर्वेक्षण पद्धत या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाची एक आहे जीवन वृत्तांत पद्धत. या अभ्यास पद्धतीमधील 4 महत्वाच्या पद्धती या ठिकाणी आपल्याला विचारल्या जात असतात. हे प्रामुख्याने काय करायचंय? तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, मग आता इथं बघायचंय. आता एक 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 अभ्यास पद्धत काय करूया आपण थोडीशी पाहूया, जेणेकरून परीक्षेमध्ये जर प्रश्न आले तर ते काय करता येईल आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. आता जेव्हा आपण निरीक्षण पद्धत पाहतो आहोत, बरोबर, आता निरीक्षण पद्धत करत असताना निरीक्षण पद्धत ही 2 प्रकारची असते. बरोबर, कशा प्रकारची 2 पद्धतीची? तर एक जर बघितलं आपण निरीक्षण कशा पद्धतीने करतो, एक असतं बाह्य निरीक्षण. ठीक आहे, बाह्य निरीक्षण. आणि दुसरी एक पद्धत असते, ती म्हणजे कोणती? तर लक्षात ठेवायचं आत्मनिरीक्षण, है का नाही? मग या 2 आहेत, लक्षात ठेवायचं. निरीक्षण पद्धतीचे 2 प्रकार. हे कोणते प्रकार झाले? तर निरीक्षण पद्धतीचे या ठिकाणी हे 2 प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मग आता लक्षात ठेवायचं की बाह्य निरीक्षण म्हणजे काय आणि आत्मनिरीक्षण म्हणजे काय? सांगा बरं मला की बाह्य निरीक्षण म्हणजे काय? बरं, तुम्ही सुद्धा लेक्चरमध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? तर इथं उत्तर सुद्धा देणं गरजेचं आहे. कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही लेक्चर या ठिकाणी करत असताना, कोणत्याही शिक्षकाचं लेक्चर करत असताना कायम त्याच्या लेक्चरमध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही विचारत चला आणि शिक्षकानं विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा सुद्धा प्रयत्न करा. हे या ठिकाणी काय करायचं? तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बरोबर, मग इथं काय आहे? 2 पद्धती. मग बाह्य निरीक्षण म्हणजे काय? तर या ठिकाणी तो दिसतो कसा असा विचार करायचा आहे का? नाही. एखाद्या कंडिशनमध्ये तो काय विचार करू शकतो, त्याची कृती काय असणार आहे, त्याचं वर्तन काय असू शकतं, त्याचं निरीक्षण करण्याची पद्धत म्हणजे ही बाह्य निरीक्षण पद्धत आहे. असं नाही हे दिसतोय कसा, गोरा आहे, तोंड त्याचं काळाचं आहे, नाक त्याचं वेगळंच आहे काहीतरी, हे बाह्य निरीक्षणाची पद्धत नाहीये. एखाद्या कंडिशनमध्ये त्याचं वर्तन काय असणार आहे. जसं की आपण म्हटलं की कुत्रा मागं लागलाय,
किंवा कुत्रा भुकायला लागलंय, कुत्रा भुंकायला लागल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचं तो रिॲक्शन काय देतोय, त्याचं वर्तन काय असतं, ते दुसऱ्या व्यक्तीनं बघणं, दुसऱ्या व्यक्तीनं त्याचं निरीक्षण करणं, ते काय झालं, बाह्य निरीक्षण पद्धतीचं एक उदाहरण झालं. क्लिअर का रे? मग ते तुम्ही जर वर्गामध्ये बसलात, वर्गामध्ये बसल्याच्या नंतर काही विद्यार्थी हे खोडसाळपणा करतायत, बरोबर. मग तो खोडसाळपणा तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, त्या विद्यार्थी किंवा एखादा विद्यार्थी काय करतो, डुलकी घेतोय, बरोबर, डुलकी घेतोय. मग तशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्याला या ठिकाणी एखादा खडू फेकून मारला, खडू फेकून मारल्याबरोबर त्याची रिॲक्शन काय येते, त्याचं वर्तन नेमकं त्या परिस्थितीमध्ये काय होतं, ती झाली तुमची काय, ते शिक्षकानं केलेलं जे निरीक्षण आहे ते झालं तुमचं बाह्य निरीक्षण. बरोबर का रे? बरोबर का? मला सांगा. बोलायचंय, सर्वांनी बोलायचंय. आणि त्याच्यानंतर आहे आत्मनिरीक्षण. शब्दामध्येच आत्म आहे, बरोबर. म्हणजेच काय करायचंय, स्वतःच्या बाबतीत या ठिकाणी निरीक्षण करायचंय. एखाद्या कंडिशनमध्ये आपण स्वतः काय विचार करू शकतो, बरोबर. एखाद्या स्वतःच शांत बसणे आणि स्वतःच या ठिकाणी काय करायचंय, निरीक्षण करायचं आहे. काय विचार करू आपण या कंडिशनला, आपण काय आनंदी असू की दुःखी असू, मग दुःखी असू तर का असू, आनंदी असू तर का असू, कशा पद्धतीनं आनंद व्यक्त करू, या प्रकारची जी काही निरीक्षण पद्धत आहे, जी स्वतःच्याच बाबत निरीक्षण करायला सांगते, ती म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत आहे. आणि याचा उत्तरांत तुम्हाला काय करावा लागतो, लिहून काढावा लागतो. अशा स्वरूपाची ही झाली एकंदरीतरित्या या ठिकाणी आत्मनिरीक्षण पद्धत, बरोबर. हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात घ्यायचंय. मग आता बघूया या ठिकाणी बघा, इथं निरीक्षण पद्धत, ऑब्झर्वेशन मेथड आपण त्याला म्हणतोय, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण आहे, ठीक आहे. आता आत्मनिरीक्षणाच्या बाबतीत जर बघितलं, वूट आणि टिचनेर यांनी इंट्रोड्यूस केलेली जी निरीक्षण पद्धत आहे ती म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत आहे, ठीक आहे. मग आता याच्या माध्यमातून काय आहे, अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीला आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण सुद्धा म्हटलं जातं. हे या ठिकाणी काय करता येईल, तुम्हाला लक्षात ठेवता येईल. अंतर्निरीक्षण तुम्हाला काय करायचंय, मधल्या स्वतःच्याच या ठिकाणी विचारांचं निरीक्षण करायचंय. अशा पद्धतीची निरीक्षण पद्धत म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत आहे, ठीक आहे. आणि एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे ही आत्मनिरीक्षण आहे, बरोबर. लक्षात ठेवायचं, स्वतःच निरीक्षण घ्यायचंय. म्हणजे पाण्यामध्ये उडी मारली, पाण्यामध्ये उडी मारल्याच्या नंतर स्वतः तुम्ही काय विचार कराल, बरोबर, त्याचा या ठिकाणी वृत्तांत कथन करायचा. तो दुसऱ्याला सांगायचा की मी पाण्यामध्ये गेलो, पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर मला थंड लागलं, थंड गेल्याच्या नंतर थोडंसं नाकात पाणी गेलं, त्याच्यानंतर तोंडात सुद्धा गेलं, त्यानंतर ते पाणी तोंडात गेल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये हे विचार आले, मला वाटलं मी मरतोय की काय. अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही या ठिकाणी वृत्तांत कथन करता आहात, ती काय झाली, तुमची आत्मनिरीक्षणाची पद्धत झाली, बरोबर. स्वतःच्या बाबत स्वतःच निरीक्षण केलं का नाही तुम्ही या ठिकाणी, कळतंय का रे? बरोबर बरोबर, यस यस यस, आलात मॅडम तुम्ही, आहे का नाही. चला, या पद्धतीचाच आपण या ठिकाणी काय म्हणतो आहोत, तर लक्षात ठेवायचं आत्मनिरीक्षण पद्धत आहोत. मग आत्मनिरीक्षण पद्धत ही काय आहे, याच्यावरती शक्यतो बऱ्याच वेळा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. पण यावेळी काय दिलं जातं, एखादी कंडिशन दिली जाते आणि ही कोणती अभ्यास पद्धतीचं उदाहरण आहे हे तुम्हाला या ठिकाणी काय इथं विचारलं जातं. किंवा लक्षात ठेवायचं की याचे फायदे आणि तोटे विचारले जातात. फायदे आणि तोटे हे परीक्षेमध्ये आपल्याला हमखास विचारले गेलेले आहेत. आत्मनिरीक्षण पद्धतीचे काय असतात आणि फायदे काय असतात आणि तोटे काय. शक्यतो आपल्याला या ठिकाणी तोटे म्हणजे काय, तर याच्या मर्यादा विचारल्या जातात बघा. तोटे म्हणजे काय, तर मर्यादा काय आहेत असा शब्द या ठिकाणी उच्चारला जात असतो बघा, ठीक आहे. लक्षात ठेवायचंय, बरोबर. मग हे लक्षात ठेवायचं की फायदे आणि त्याच्या मर्यादा नेमकं काय आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग आत्मनिरीक्षण पद्धतीचे गुण म्हणजे गुणदोष आपण म्हणतो किंवा फायदे आपण म्हणतो बघा. लक्षात ठेवा, या पद्धतीमध्ये प्रयोग करणारा प्रयोजक, लक्षात ठेवायचा प्रयोजक कोण आहे, प्रयोजक, आणि ज्याच्यावर प्रयोग करावयाचा आहे तो प्रयोज्य, या दोन्ही गोष्टी एकच असणार आहेत, बरोबर. म्हणजे मीच माझ्यावरती प्रयोग करतोय, मीच माझ्या ठिकाणी काय करतोय, निरीक्षण करतोय, म्हणजे मीच प्रयोगशाळा आहे आणि प्रयोग करणारा सुद्धा मीच आहे. म्हणजे ज्याच्यावरती या ठिकाणी प्रयोग करायचा आहे आणि जो प्रयोग करणार आहे तोही मीच आहे आणि ज्याच्यावरती प्रयोग करायचा आहे तोच प्रयोज्य तो सुद्धा मीच आहे, बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी एक असतात. मन ही या ठिकाणी काय असते, प्रयोगशाळा असते आणि सतत आपल्या बरोबर ती असणार आहे, हे त्याचं. आणि इतर कोणत्याही साहित्याची या ठिकाणी आवश्यकता असत नाहीये. म्हणजेच काय, आत्मनिरीक्षण पद्धती कशी असणार आहे, इथं वेळ वाचवणारी असणार आहे, हे त्याचं काय आहे, पहिला फायदा आहे, ठीक आहे. स्वतःच्या मानसिक
क्रियांचे निरीक्षण करावायचे असते, म्हणून ही पद्धत केव्हाही आणि कोठेही वापरता येते. म्हणजे तुम्ही कुठेही जा, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला वाटलं की आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करून मला काय करायचंय, तर या ठिकाणी मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचं एखादी ऍप्लिकेशन करायचंय, त्यावेळी ती कुठेही तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. त्याला बाह्य इतर इक्विपमेंटची गरज आहे का? नाहीये. म्हणजेच काय, तर लक्षात ठेवायचं, ही केव्हाही आणि कुठेही वापरता येऊ शकते. पहिला या ठिकाणी ऍडव्हान्टेज आहे त्याचा. बरोबर, ऍडव्हान्टेज या ठिकाणी विचारला जातो तुम्हाला, म्हणजे केव्हाही आणि कुठेही वापरता येते. दुसरी काय आहे, तर कमी वेळ लागतो. कमी वेळ लागणार आहे. का कमी वेळ लागणार आहे? अभ्यास साहित्य जे बाकीच्या अभ्यास पद्धतीमध्ये आवश्यक असतं ते गोळा करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो या ठिकाणी वाचणार आहे. मग या ठिकाणी प्रत्येक तुमची प्रयोगशाळा सज्ज होत असताना वेळ कसा लागणार आहे? कमी वेळ लागणार आहे. कमी वेळामध्ये या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही तुमचा प्रयोग करून रिकामे होऊ शकता. आत्मनिरीक्षण पद्धती कशी आहे? बिनखर्चाची आहे. बिनखर्चाची म्हणजे काय, तुम्हाला बाकीचं अभ्यास साहित्य आणावं लागतं का? नाही आणावं लागत. बरोबर, स्वतःच्या बाबत स्वतः तुम्ही काय विचार करता याच्यासाठी तुम्हाला कोणी पैसे द्यावे लागतात का, किंवा तुम्हीच तुम्हाला पैसे देणार आहेत का? नाही. म्हणून या ठिकाणी काय होतं, ही बिनखर्चाची आहे, किंवा आपण याला म्हणू शकतो की कमी खर्चाची आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कशी आहे ही? कमी खर्चाची आहे. दुसरं काय म्हणताय की आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, ते समूळ नाहीसे सुद्धा करता येतात. म्हणजे स्वतःच्या चुका काय होतात, त्या स्वतःच्या चुका काय आहेत, स्वतःचे दोष काय आहेत, ते आत्मदोष जे आलेले आहेत ते या ठिकाणी इथं कमी करता येऊ शकतात. ते जर माहीत झाले तर ते नष्ट करण्याची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पद्धत माहीत होते. आणि तुम्ही स्वतःचे आत्मदोष जे या ठिकाणी आहेत, आत्मदोष या शब्दाचा अर्थ काय होतो रे, तर लक्षात ठेवायचं की स्वतःमध्ये असणारे जे काही दोष आहेत ते दोष दूर करणे, त्याला आपण या ठिकाणी म्हणतोय आत्मदोष. आणि ते आत्मदोष या ठिकाणी आत्मनिरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला माहित होऊ शकतात. आणि तेव्हाच या ठिकाणी काय होणार आहे, तर निश्चितपणे ते समूळ नष्ट करण्याची सुद्धा पद्धत तुम्हाला माहित होणार आहे, जेणेकरून पुढचं आयुष्य तुम्हाला सुकर पद्धतीने घेऊन जाता येणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहे, ही गोष्ट इथं प्रामुख्याने काय करायची, लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर भावना आणि विचार यातील जिवंतपणा या पद्धतीमुळे आपण अनुभवू शकतो. बरोबर, लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपल्या भावना कशा पद्धतीच्या आहेत. बरोबर, एखाद्या व्यक्तीच्या बद्दलच्या भावना असतील, एखाद्या व्यक्तीच्या बद्दल आपण विचार काय करतो आहोत ते आपल्यालाच माहित असतंय, हे का नाही, ते आपणच ओळखून घेऊ शकतो. त्या या ठिकाणी काय होतात आणि त्यांचा जिवंतपणा प्रामुख्याने काय होतो, इथं स्पष्टपणे आपल्याला जाणवू शकतो. तो स्पष्टपणे आपल्याला स्वतःलाच अनुभवता येत असतो, स्वतःच्या बद्दलचाच. बरोबर, कधी करून बघा, स्वतः कधी करून बघा. कमीत कमी एखाद्या, आता परीक्षेच्या बाबत मागच्या 2-3 परीक्षा तुम्ही देत आला आहात. बरोबर, 1-2 मार्काने रिझल्ट जातोय, 4-5 मार्काने रिझल्ट जातोय. मग अशा परिस्थितीमध्ये आत्मचिंतन करायचं. आत्मचिंतन करणे म्हणजेच काय, तर ते आत्मनिरीक्षणाची पद्धत आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचा वृत्तांत या ठिकाणी लिहून काढला पाहिजे. तो फक्त लक्षात ठेवायचं की आत्मनिरीक्षण पद्धती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा त्याचा वृत्तांत हा सविस्तर समोर येतो. मग तुम्ही कुणाला तरी सांगता किंवा तो लिहून काढता, तेव्हाच खऱ्या अर्थानं ही आत्मनिरीक्षण पद्धती पूर्णत्वाला आली असं म्हणता येईल. ठीक आहे, हे झाले त्याचे फायदे. मग याचे काही तोटे आहेत, दोष आहेत, किंवा काही मर्यादा आहेत. मग काय मर्यादा आहेत? बऱ्याच वेळा मर्यादांवरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आत्मनिरीक्षण करणं कठीण असतं. बरोबर, तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं की तू काय कर, आता यांच्याबद्दल काय विचार करतो आहेस हे तू स्वतःच आता अनालिसिस कर. शक्य होणार नाहीये, तुम्ही मुद्दा म्हणून ते करू शकणार नाही. जर ते अचानक तुम्ही बसलात आणि या ठिकाणी ते जर मनामध्ये विचार आले तर ती गोष्ट शक्य आहे, नाहीतर ठरवून या ठिकाणी करता येणार नाही. म्हणून हे कसं जातं, कठीण जातं. बरोबर, तीव्र स्वरूपातील भावनांचं निरीक्षण हे तीव्रता कमी न होऊ देता करणे खरोखर कठीण आहे. म्हणजे एखादी गोष्ट या ठिकाणी एखाद्या कंडिशनमध्ये तुम्हाला आनंद आहे, समजा बारमध्ये, म्हणजे समजा आपण म्हणलं की डान्स बारमध्ये गेल्याच्या नंतर आनंद या ठिकाणी अनुभवता येतो, आनंद घेता येतो, मी सुद्धा आनंदी वातावरणामध्ये असतो. तोच आनंद तुला वाटलं, आता सांगितलं की एखाद्या झाडाखाली बागेमध्ये बस आणि बारमध्ये गेल्यानंतर तुला काय आनंद होतो तो अनुभव करून मला सांगता येणार आहे का? तो परत तिथं या ठिकाणी कृत्रिमरित्या इथं निर्माण करता येणार आहे का? नाही. जो त्यावेळी झाला तो झाला. पुन्हा तो कृत्रिमरित्या तयार करणं ही कठीण पद्धत असते, हे कठीणरित्या जातं आणि म्हणून त्यावेळी या ठिकाणी ते निर्माण करता येत नाहीये. कारण भावना कशा असतात, भावना या नॅचरल स्वरूपाच्या असतात. बरोबर, एखाद्या वेळी एखाद्यानं जर समजा तुम्हाला शिवी दिल्याच्या नंतर आपली तीव्रता काय असणार आहे, आपली भावना काय वाहणार आहे, आपल्याला राग येणार आहे. आपण त्वेषाने त्याच्या बाजूला या ठिकाणी धावून जाऊ रागाच्या भरामध्ये.
पण जर झाडाखाली म्हटलं तू एकटाच बस आणि एखाद्यानं तुला शिवी दिली आहे असं अजून कर, असं तू या ठिकाणी काय कर तर समजून घे आणि मग तुझ्या भावना काय असतील ते समजून सांग, शक्य होणार आहे का? त्या खऱ्या असतील का? नाही. म्हणून लक्षात ठेवायचं कठीण जातंय. आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असतं, स्वतःच्याच बाबत असतं, व्यक्तिसापेक्ष असतं, स्वतःच्याच बाबत असतं. ठीक आहे. आणि इतरांना एखाद्या मानसिक प्रक्रियेबद्दल काय वाटते त्या आत्मनिरीक्षणाने अंदाज घेता येतो. हे ठीक आहे, पण ही पद्धत म्हणजे आपल्याला ॲव्हरेजली या ठिकाणी अंदाज घेता येऊ शकतो. पण करेक्ट असंच वाटतंय मला जे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आनंद निर्माण होतोय किंवा मला ही गोष्ट आवडते आहे तीच तुम्हाला आवडेल असं होतं का? सांगा बरं. होईल का असं? सांगा. मला जी गोष्ट आवडते आहे तीच तुम्हाला आवडणार आहे, ती असं होईल का? प्रत्येकाची आवड असणार आहे, निवड असणार आहे, या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, हे का नाही? फक्त एक ॲव्हरेजली समजा 10 लोक उभा केले आणि 10 लोकांच्या आवडी या ठिकाणी आपण सांगितल्या की इथं 3 गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, तिन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला निवडायची, ती गोष्ट तुम्हाला कोणती आवडेल. ज्यांनी जास्त प्रमाणामध्ये निवडली ते आपण सरासरी म्हणू शकतो, पण सर्वांसाठी या ठिकाणी सगळ्याच गोष्टी लागू पडतील असं होईल का? नाही. ही या ठिकाणी आत्मनिरीक्षण पद्धतीची काय आहे तर एक मर्यादा म्हणावी लागेल आपल्याला. हे प्रामुख्याने इथं लक्षात घ्यायचंय. बोलत चालायचं बरं का, बोलत चालायचं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता मी म्हटलं की बाबा तुमचा हा या ठिकाणी लाल रंग आहे, लाल रंग आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? स्वतः विचार करून सांगा. सांगा बरं काय विचार, काय तुम्ही एक मत मांडा याच्याबद्दलचं. आत्मनिरीक्षण करायचं की लाल रंगाबद्दल आपल्याला काय वाटतंय. अचानक विचारलं ना मी, आता तुम्ही इथं प्रयोग करू शकता, म्हणजे सोपी आहे पद्धती, आहे का नाही? मग आता मला सांगा की या ठिकाणी या लाल रंगाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या मनामध्ये याच्याबद्दल विचारला काय विचार आला रे? सांगा. उत्तर द्यायचंय, हा उत्तर द्यायचंय, म्हणजे जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व असला पाहिजे, ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजायला सोपं जाणार आहे. ठीक आहे. बरं चला, हा आवडतो म्हणतायत काही जण, म्हणतात की आवडतोय. चला अजून तुमचं काही मत आहे अजून वेगळ्या पद्धतीनं? म्हणजे आपण मानू ना की आपलीच या ठिकाणी काय आहे तर मन हे आपलीच प्रयोगशाळा आहे, आपण प्रयोगशाळा म्हणून त्याचा वापर केला. चला. सहज लक्ष वाढवतो. बरं अजून सांगा 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 सांगा. ब्लड. बरं चला ब्लड अजून, आहे का नाही? म्हणजे या गोष्टी आहेत बघा, तुम्ही जर जेवढे आहात तेवढ्यानीच प्रत्येकाने वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. एकाचं म्हणणं काय आहे, लाल रंग खूप आवडतो. ठीक आहे, विचारामध्ये आला. दुसरी गोष्ट या ठिकाणी म्हणला की ब्लड. बरं ब्लड. तिसरा या ठिकाणी म्हणला की सहज लक्षात वाढवतो. ठीक आहे का नाही? आणि तिसरं म्हणताय अजून या ठिकाणी एक जण म्हणला की अजून रक्ताचा रंग आहे. म्हणजे व्यक्त होत असताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडले का नाही? मग लक्षात ठेवा, जर आत्मनिरीक्षण केलं एका लाल रंगाच्या बाबत तुमचं काय मत आहे, हे जर आत्मनिरीक्षणाच्या माध्यमातून बाहेर आलं, प्रत्येकाचं मत वेगळं येतंय आणि म्हणून हे प्रत्येकालाच लागू होईल. आत्मनिरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून काढलेले निष्कर्ष हे प्रत्येकालाच लागू होतील असं होत नाही. ठीक आहे. चला सप्तरंगामधील एक बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आत्मनिरीक्षण व्यक्तिगत असल्यामुळे व्यक्तीच्या आवडीनिवडीचा, वृत्तीचा, पूर्वग्रहाचा परिणाम त्यावर होत असतो. एकाच अनुभवासंबंधी 2 व्यक्तीचे आत्मानुभव भिन्न प्रकारचे असू शकतात. जसं मी आता सांगितलं की 2 व्यक्तीचेच नव्हे, प्रत्येक व्यक्तीचं मत हे वेगळं असू शकतं. कशावरून? आता सांगितलेल्या लाल रंगावरून, आहे का नाही? तुम्ही एक जण म्हणू शकला असतात, मी काय म्हणलो की सरनी लिहिलेला जो काही इथं शब्द लिहिला आहे त्या शब्दाचा रंग लाल आहे असं म्हणू शकला असतात. असंही तुमचं मत येऊ शकलं असतं काही जणांचं, आहे का नाही? असं मत येऊ शकलं असतं का नाही? काही जणांचं आलं असतं 100%. आणि सत्य अनुभूती लपून इतरांना जे रुचेल ते सांगण्याकडे व्यक्तीचा कल असू शकतो. हे सुद्धा होऊ शकतं का? आत्मनिरीक्षण जर तुम्हाला म्हटलं की तुमचे दोष काय आहेत, तुम्हाला काय आढळून आले ते सांगा, तुम्ही काय सांगाल? दोषच नाहीत माझ्यात. तुमच्याबद्दल नाही म्हणत मी, मोस्ट ऑफ बरेच लोक जे असतात ते, ठीक आहे, स्वतःच्या एकंदरीत खोटा जो हे आहे म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा, खोटी प्रतिष्ठा ती जपण्याच्या आवेशामध्ये जर त्याला म्हटलं की तुझ्यामधले दोष सांग बरं, किती दोष सांगू शकता? नाही सांगणार, तुम्हाला माझ्या दोषच नाही, आहे का नाही? मग तोच पहिला झाला दोष तुमची खोटं बोलण्याचा. तो या ठिकाणी इतरांना सांगणार का तुम्ही? अजिबात नाही.
हे का नाही, लक्षात ठेवायचं. ती काय झाली, आत्मनिरीक्षणाचा या ठिकाणी मर्यादा झाली, त्याचा तो दोष झाला किंवा त्याचा तो तोटा झाला. परीक्षेमध्ये यापैकी कोणताही जरी प्रश्न आला तरी या ठिकाणी काय होणार, शब्द आला तरी तो अर्थ एकाच अर्थानं घ्यायचा आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढं. पुढची पद्धत आहे बघा, बाह्य निरीक्षण. याला आपण वस्तुनिष्ठ म्हणतोय. ठीक आहे, बाह्य निरीक्षण कसं असणार आहे की एखाद्या याला जर या ठिकाणी याच्याजवळ आग लागली, आग लागल्यानंतर हा काय रिॲक्शन देतो आपण बघूया. बाह्य निरीक्षणाच्या पद्धतीच्या माध्यमातून आपण ते ठरवू शकतो. बरोबर, एखाद्या बागेच्या शेजारी जर आग लागली तर बागेतील लोकांचं निरीक्षण काय असेल, बागेतील लोकांची रिॲक्शन काय असेल हे जर काढायचं असेल तर तुम्हाला प्रामुख्यानं प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असतो, गुण असतात, तसे अवगुण सुद्धा असतात, 100% असतात. पण प्रत्येक जण सांगेलच अशातला काही भाग नाही ना. प्रत्येक जण सांगेलच अशातला काही भाग नाही. तो काय होणार आहे, प्रत्येक जण सांगेल, काही जण सांगतील, काही जण नाही सांगणार. अशा पद्धतीच्या ठिकाणी ही पद्धत आहे. मग तशी या ठिकाणी बाह्य निरीक्षण पद्धत ही कशी आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची या ठिकाणी पद्धत पाहायला मिळते. ती जे.बी. वॅटसन यांनी या ठिकाणी काय केली होती, इंट्रोड्यूस केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिली आहे ती वॅटसन आणि टिस्नेर यांनी या ठिकाणी संयुक्तपणे केली. तर ही बाह्य निरीक्षण ही एकट्या या ठिकाणी वॅटसन यांनी केलेली आहे. बरोबर, आता बघा, नैसर्गिक परिस्थिती व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय. आहे का नाही, कसे आहे बाह्य निरीक्षण. या निरीक्षणाला वस्तुनिष्ठ निरीक्षण असं सुद्धा म्हटलं जातं. जसं की मी तुम्हाला म्हटलं की एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर जमावाचा काय या ठिकाणी रिॲक्शन असू शकते, काय त्यांचा या ठिकाणी अनुभव आहे, ते एखाद्या ठिकाणी काय करायचं, आग लावायची आणि जमावाची त्याची रिॲक्शन चेक करायची. ते इथून आपल्याला काढता येऊ शकतं. ती झाली बाह्य निरीक्षण पद्धत. बरोबर, बाहेरून आपण निरीक्षण करणार आहोत की काय करतायत लोक बघू आपण. किंवा आपण बघतो ना, जर 5 रुपये रस्त्यावर टाकले तर त्या परिस्थितीमध्ये लोकांची काय रिॲक्शन येऊ शकते, गर्दीमध्ये जर टाकले तर त्या पद्धती ज्या आहेत त्या प्रामुख्याने काय आहे, तर इथं लक्षात ठेवायचंय. अडकत तर नाहीये बरं का, ठीक आहे, अडकत नाहीये व्हिडिओ, अडकत नाहीये. ठीक आहे, चला. कधी स्मूथ थोडंसं नेटची हे फ्रिक्वेन्सी कमी असल्या कारणानं कदाचित होऊ शकतं. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे, मग बाह्य निरीक्षण किंवा वस्तुनिष्ठ निरीक्षण करताना पुढील गोष्टी या ठिकाणी खबरदारी म्हणजे त्याच्या काही आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. काय आहे, वस्तुनिष्ठ निरीक्षण हे योग्य प्रकारे करावे लागतं. योग्य निरीक्षणानंतरच त्याची योग्य वेळी नोंद होऊ शकते. ठीक आहे, समजा कसं, समजा आता बघा, आता मी तुम्हाला त्याचे 2 उदाहरणं सांगतो. इथं समजा आपल्याला काय करायचंय, तर इथं फायर करायचंय. फायर म्हणजे काय, जाळ लावायचं आपल्याला. ठीक आहे, कुठतरी एखाद्या ठिकाणी आग लावायची. बरोबर, आपण म्हणूया आग लावणे. ठीक आहे, आग लावली. समजा ही आग लावली आपण कुठं, बगीच्याजवळ, आणि बघितलं या ठिकाणी निरीक्षण काय आहे. ठीक आहे, आणि हीच आग जर आपण या ठिकाणी अग्निशमन जे ऑफिस आहे, अग्निशमन ऑफिस आहे, बरोबर, तर या परिस्थितीमध्ये जर बघितलं, याची निरीक्षण करत असताना याची योग्य ती निरीक्षण आपल्याला करता येणार आहे. कारण यांना हे ट्रेन आहेत ना, यांची रिएक्शन काय येणार आहे, उठा पळा आणि या ठिकाणी काय घ्या, डायरेक्टली त्यांचे जे काही म्हणजे अग्निशमन यंत्र आहेत, जे काही ऑक्सिजन आपले कार्बनच्या ते काही कांड्या असतील किंवा डायरेक्टली ते पाण्याचं या ठिकाणी हे घेतील, हे ह्यांची रिॲक्शन येईल. पण ह्यांची रिॲक्शन काय येणार आहे, ह्यांची नॉर्मल रिॲक्शन येणार आहे, जी नॅचरल असणार आहे. ही नॅचरल रिॲक्शन असणार आहे का, नाही. ती कधी आलेली, त्यांच्यामध्ये ट्रेन करून आलेली आहे, त्यांना ट्रेन केलं गेलेलं आहे या पद्धतीनं. म्हणून आपल्याला नॅचरल पद्धतीची रिॲक्शन करणं गरजेचं आहे. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी योग्य प्रकारे करावं लागतं. योग्य निरीक्षणानंतर त्याच वेळी त्याची या ठिकाणी नोंद करावी लागते. बरोबर, म्हणजे नॅचरल रिॲक्शन मधून काय या ठिकाणी रिॲक्शन आलेली आहे तीच प्रामुख्याने इथं आपल्याला नोंद घ्यावी लागणार आहे. आणि निरीक्षण करताना निरीक्षकाची तटस्थतेची भूमिका असावी लागते. ठीक आहे, तटस्थतेची भूमिका असावी लागते, तो न्यूट्रल असावा. बरोबर, नाही तर एखाद्याला सांगितलं की बाबा हा एक व्यक्ती आहे, मनोरुग्ण आहे, याचं तुम्हाला निरीक्षण करायचंय आणि ह्याचं त्याचं झालेलं असावं भांडण, त्याच्याबद्दल सगळं निगेटिव्ह लिहून काढाल ना तुम्ही. तुमच्या सासूचं निरीक्षण करायला सांगितलं तुम्हाला, सासूचं निरीक्षण करायचंय आणि यांच्याबद्दलचे निष्कर्ष तुम्ही पूर्ण येड्यात काढून टाका त्यांना. हे येडीचं आहे, डायरेक्ट तुम्ही एकच वाक्यामध्ये उत्तर देऊन टाका, हे का नाही.
लक्षात ठेवा अशा पद्धतीने आहे. टीईटी वरती थोडंसं या ठिकाणी काय आहे तर फोकस आहे, ते टीईटी कडे जरा जाणं गरजेचं आहे, म्हणून इथं सध्या हे लेक्चर सुरू आहेत. ठीक आहे बरोबर. मग ही तटस्थतेची भूमिका असली पाहिजे, न्यूट्रल भूमिका असली पाहिजे. विद्यार्थी कसा वागतो ते सुद्धा निरीक्षण आहे. अगदी बरोबर आहे. एखाद्या विद्यार्थ्यांबद्दल पूर्वग्रह दूषितता असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी जर तुम्हाला येऊन काहीतरी बोललेले असतील तर त्या विद्यार्थ्याबद्दलचं तुमचं मत न्यूट्रल असणार आहे का, पूर्वग्रह दूषित असणार आहे. बरोबर. मग ते नसता कामा नये. तो कसा असला पाहिजे, तटस्थ भूमिकेचा असला पाहिजे, आहे का नाही. हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा, निरीक्षण अचूक होण्यासाठी ते काळजीपूर्वक करावं लागतं. ऑब्व्हियसली या ठिकाणी काळजीपूर्वकच करावं लागणार आहे. प्रॉपर त्याच्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक त्याच्या ऍक्शनचा, प्रत्येक या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आपल्याला पॉईंटचं निरीक्षण करावं लागणार आहे, तेव्हा ते अचूक होणार आहे का नाही. त्याच्यानंतर निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची ज्ञानेंद्रिय संस्कारक्षम असावी लागतात. केवळ ज्ञानेंद्रिय संस्कारक्षम असून भागत नाही. निरीक्षण कशाचे करायचे आणि कसं करायचं याचं प्रशिक्षण सुद्धा निरीक्षकाला दिलं पाहिजे. जो निरीक्षण करणार आहे त्याला या ठिकाणी त्याचे ट्रेनिंग दिलेलं पाहिजे की असं केल्यानंतर तो या ठिकाणी तुला काय करायचं, तुला इथं लक्ष द्यायचंय, तो इथं या कंडिशनमध्ये काय करतोय, पुढच्या पॉईंटला काय करतोय, याच्या रिॲक्शन कशा बदलत जातात याबाबतचं त्याला ट्रेनिंग या ठिकाणी दिलं पाहिजे, प्रशिक्षण दिलेलं पाहिजे. तर आणि तरच ही पद्धत काय होऊ शकते, यशस्वी होऊ शकते. याच त्याच्या या ठिकाणी काय आहेत, इथं वैशिष्ट्य आहेत. आणि निरीक्षणावर पूर्वग्रह, आवड निवड इत्यादींचा परिणाम होऊ नये. एखादा विद्यार्थी आवडताय म्हणून त्याला आपलं त्याच्या बाजूने पॉझिटिव्ह लिहून काढणं हे शिक्षकाला शोभणारं नाहीये. एखादा विद्यार्थी ढ आहे म्हणून तो आवडत नाही आणि तो म्हणून त्याच्याबद्दल लिहिताना आपण निगेटिव्हच लिहून टाकायचं, असं सुद्धा होता कामा नये. ही काळजी या ठिकाणी शिक्षकांना घेणं काय असतं, क्रमप्राप्त असतं. आणि तो या ठिकाणी काय असला पाहिजे, पूर्वग्रह दूषिततेचा कुठल्याही प्रकारे बळी पडता कामा नये किंवा आवड निवडचा त्याच्यावरती परिणाम होता कामा नये. या गोष्टी या ठिकाणी काळजीपूर्वक निरीक्षकानं लक्षात ठेवाव्या लागतात आणि तशाच प्रकारचा न्यूट्रल स्वरूपाचा निरीक्षक या ठिकाणी इथं नेमावा लागत असतो. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा, थोडीशी या ठिकाणी उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं महाटीईटीची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. लक्षात घ्या, इथं आजपासनं म्हणजे 16 फेब्रुवारीपासनं या ठिकाणी ही बॅच सुरू झालेली आहे. 7 वाजताचं डेली लेक्चर्स सकाळी 7 वाजतापासून सुरू होतात लेक्चर. सकाळी 7 ते 8, 8 ते 9 हे 2 लेक्चर. त्याच्यानंतर इव्हिनिंगला 5 ते 6, 7 ते 8 हे लेक्चर सध्या सुरू आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाहीये. सगळे विषय, सामाजिक शास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, गणित, भूमितीवर का बुद्धिमत्ता बोलण्याच्या ओघामध्ये आलं, गणित भूमिती असेल, मराठी इंग्रजी असेल, बालमानसशास्त्र, सामान्य विज्ञान आणि हिंदी सारखा विषय सुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं एकंदरीत या ठिकाणी ओनली सीडीपीची बॅच सुद्धा मिळेल. ओनली सोशल सायन्सची सुद्धा बॅच मिळेल. ओनली सायन्सची तुम्हाला ज्या बॅच पाहिजे, स्वतंत्र बॅचेस सुद्धा आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये. संपर्क साधायचा आहे, तुम्हाला त्या बॅच या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. चला, स्वतंत्र सीडीपीची बॅच सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. चला पुढची या ठिकाणी पद्धत आहे वस्तुनिष्ठ निरीक्षणाचे फायदे आणि तोटे. या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा इथं वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. बरोबर. दुसऱ्याने कोणी जर निरीक्षण केलं नैसर्गिक पद्धतीचं तर ते योग्य असतं, वस्तुनिष्ठ आणि अगदी बरोबर असतं, फॅक्च्युअल असतं. ठीक आहे. लहान मुले, मतिमंद मुले, मनोविकृत असणारी माणसे यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धत ही योग्य मानली जाते आणि सर्वात योग्य मानली जाते. का तर त्याचं निरीक्षण करणारा व्यक्ती हा त्रयस्थ आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. शिकवतो तिकडे सुद्धा शिकवतो, पण हा आपला स्वतंत्र आपला वैयक्तिक प्लॅटफॉर्म आहे. याच्यावरती आपली वैयक्तिक सुद्धा बॅचेस आहेत. ठीक आहे. चला लक्षात घ्या, या पद्धतीत निरीक्षण करण्यासाठी विविध साधनांचा वापर करता येतो. त्यामुळे वारंवार निरीक्षण करता येतं आणि तुलना सुद्धा करता येते. म्हणजे आज एका कंडिशनची या ठिकाणी निरीक्षण केलं, दुसऱ्या एका कंडिशनचं नियुक्त केलं किंवा एकाच कंडिशनमध्ये 2 वेगवेगळ्या व्यक्तींचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय करता येणार, तिथं कम्पेअर करता येणार आहे. बरोबर. त्यांची तुलना करता येणार आहे. अशा स्वरूपामध्ये काय आहे तर ही या ठिकाणी वस्तुनिष्ठ स्वरूपाची पद्धत आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो. बरोबर. लक्षात ठेवायचंय की ते बरोबर. मला सांगा बरं सगळ्यात अगोदर आता की या मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये मानवासह प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास समाविष्ट करणारे शास्त्रज्ञ कोण होते सांगा. याचं उत्तर सांगायचंय तुम्हाला.
मानवाच्या सोबतीनं प्राण्यांच्या सुद्धा वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला गेला पाहिजे, अशा प्रकारचं या ठिकाणी मत, किंवा मानव व मानवेतर प्राणी यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशा प्रकारची व्याख्या कोणत्या तज्ज्ञांनी केली होती? दोघं तिघजण होते, सांगा बरं. नाव सांगायचे आहेत, सर्वांनी सांगायचे आहेत. ठीक आहे, जेणेकरून काय होईल तर 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 याचा या ठिकाणी फायदा होईल. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे बी वॅटसन हे वर्तनवादी आहेत. त्यांनी या ठिकाणी वर्तनाचा प्रवाह याच्यामध्ये आणला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. वर्तनाचा प्रवाह प्रामुख्यानं या मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्यांनी आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. मी तुम्हाला काय विचारलंय की मानवासह मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र, चला सांगा. सांगा, उत्तर सांगायचंय. अरे सांगा रे, कोणी सांगितलं होतं? इथं जर बघितलं मानव आणि प्राणी हे शब्द आलेत ना, तर लक्षात ठेवायचंय मॉर्गन अँड रॉबिन. ठीक आहे, मॉर्गन, रॉबिन आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं किंग. मॉर्गन, किंग आणि रॉबिन. मॉर्गन, किंग आणि रॉबिन यांनी या ठिकाणी ही व्याख्या केलेली आहे की मानव आणि मानवेतर प्राणी यांच्या, येस मॉकडिगल नाही, मानव मॅडम फेकायचं नाही बरं का, फेकायचं नाही. हे कोण येतं? मॉर्गन, किंग आणि रॉबिन यांनी या ठिकाणी ही संकल्पना मांडली होती की मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये त्यांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास अशा पद्धतीची व्याख्या यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. लक्षात ठेवायचं. हा, नसेल तर नो म्हणून सांगा, हे का नाही. चला, हरकत नाही. या पद्धतीत आधुनिक संसाधनांचा उपयोग करून अचूकता आणता येते. लक्षात ठेवायचं, बरोबर. लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जर आधुनिक पद्धतींचा वापर केला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर अगदी या ठिकाणी याच्यामध्ये सटीकता, अगदी योग्यता इथं आणता येऊ शकते. अशा पद्धतीची काय आहे, वस्तुनिष्ठ निरीक्षणाचे फायदे किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. सर आठवत नाही म्हणून सांगितलं, पिकलं नाही. बरं, हरकत नाही मॅडम. उत्तर दिलं त्याच्यामध्ये सगळं आलं. उत्तर दिलं जे ते आहेत की ज्यांनी, म्हणजे आपण म्हणतो ना की लढाईमध्ये उतरलं, त्या हारजीतचा पुढचा भाग. ठीक आहे, लढाईमध्ये उतरला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जे उतरले नाही ते अगोदरच हारलेले आहेत, त्यांना जिंकायचा कधी चान्सच नाहीये. तुमच्याकडे जिंकण्याचा जरी चान्स आला, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मी असंच म्हटलं तुम्हाला. यस, निरीक्षण करताना भेदभाव नसावा. आणि याच्या मर्यादा जर बघितल्या, मग व्यक्तीने केवळ बाह्य वर्तनाचं निरीक्षण करणं शक्य होतं, आत्मनिरीक्षण करता येणार नाहीये. बाहेरूनच ते एखाद्याच्या याचं वर्तनाचा अभ्यास करू शकतो, त्याचं मनाचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करता येणार नाहीये. ठीक आहे, आंतरिक त्याच्या स्वरूपाच्या भावनांचं प्रकटीकरण या ठिकाणी करता येणार नाही. लक्षात ठेवायचंय. ज्या व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे निरीक्षण करायचे त्यावर आपला ताबा असत नाहीये. ठीक आहे, जो निरीक्षक आहे त्या निरीक्षकाचा ताबा असतो का? नाही. तो कसा वर्तन करेल त्याच त्याचं ठरवेल. ठीक आहे, निरीक्षण पद्धतीत सर्वात जे काही पद्धतीत वर्तन कोणते घडले याची नोंद घेता येते, पण विशिष्ट वर्तन का घडले याचं कारण देता येत नाही आपल्याला. वर्तन घडलं, कसं घडलं तर ते असं घडलं, बरोबर. तहान लागल्यानंतर हा पाणी पेला एवढंच सांगू शकतो, पण तहान का लागली हे नाही माहिती कोणाला, आहे का नाही. तो पळत आला की घाबरला की अजून काही कारण आहे ते या ठिकाणी सांगता येणार नाही, बरोबर. वर्तन का घडलं हे आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही. फक्त इथं तुम्ही काय करू शकता, वर्तन घडलं एवढंच सांगू शकता, बरोबर. तहान लागल्यानंतर पाणी पिला एवढंच सांगू शकतो, तहानच का लागली हे सांगता येणार नाही. ठीक आहे, मग निरीक्षकाचे पूर्वग्रह, आवडीनिवडी यांच्यापासून पूर्णपणे अलिप्त असणं. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की त्याचा पूर्वग्रह कुणाच्या बाबत तरी या ठिकाणी त्याचा निगेटिव्ह विचार करणारा जर असेल आणि त्याचंच नेमकं निरीक्षण करायची वेळ आली तर ते करता येणार नाही, अगदी न्यूट्रल पद्धतीनं. ठीक आहे, हे प्रामुख्याने इथं काय करता येईल तुम्हाला लक्षात येतो. आणि सतत निरीक्षण करणं ही कंटाळवाणी कृती असते. एखाद्याकडे उगाच बघत राहायचं, बरोबर. एक चार लोक बसले तर त्यांच्याकडे बघत राहायचं, ही कंटाळवाणी पद्धत नाही का? तुम्हाला जमणार आहे का? नाही, सगळ्या कुणालाच जमणार नाहीये. त्यामुळे ही कशी असणार आहे तर कंटाळवाणी पद्धत म्हणून या ठिकाणी काय होतं तर ही निरीक्षण पद्धत आपल्याला पाहायला मिळते आहे. निरीक्षण म्हणजे कशी तर बाह्य निरीक्षण आपण म्हटलं त्यावर. आत्मनिरीक्षण ही जर बघितली ही वेगळी, आणि निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण, यालाच वस्तुनिष्ठ पद्धत सुद्धा म्हटलं बरं का. वस्तुनिष्ठ
पद्धत सुद्धा याला म्हटलं जातं. अशा पद्धतीची या ठिकाणी काय आहे त्या, तर यातली पहिली ही निरीक्षण पद्धत आहे, लक्षात ठेवायचं, ही लक्षात ठेवायची आहे. चालेल, चलो मग बाकीच्या ज्या पुढच्या पद्धती आहेत त्या पुन्हा एकदा आपण नेक्स्ट सेशनच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने काय करूया, समजून घेऊया. त्यामध्ये मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतर कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, तर इथं लक्षात ठेवायचं की एक निरीक्षण पद्धत आपण पाहिली, प्रायोगिक सर्वेक्षण, आणि ज्या इतर आहेत त्या आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. जीवन वृत्तांत असेल, त्याच्यानंतर प्रायोगिक पद्धत असेल, सर्वेक्षण पद्धत असेल, आपण या ठिकाणी पाहिलेली आहे फक्त निरीक्षण पद्धत. ठीक आहे, चला. आणि उद्यापासून PYQ अनालिसिस आपले हे डेली टू डेली याच वेळेला या ठिकाणी सुद्धा होतील. चालेल, चला मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम. पुन्हा एकदा सांगतो की बॅच सुरू झालेली आहे, तुम्ही जॉईन करून घेऊ शकता, किंवा तुमच्या कोणी जवळची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा माहिती पोहोचवायची आहे. जर टीचिंग आवडत असेल तर प्रत्येकाचे डेमो लेक्चर्स व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या, आणि तरच तुम्ही काय करू शकता, हे जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे, चला मग आजच्या सेशनच्या माध्यमातून सेवेला विराम. सेशन कसं वाटलं याबद्दलच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये लेक्चर संपल्याच्या नंतर, लाईव्ह कमेंट संपल्याच्या नंतर, लाईव्ह संपल्याच्या नंतर निश्चितपणे आवर्जून कमेंट करा. तर नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणा, आवडलं तर आवडलं म्हणा. निश्चितपणे तुमच्या प्रत्येक अभिप्रायाचं स्वागत असणार आहे. ठीक आहे, चला. या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळतंय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार बॅच. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ते या ठिकाणी शंका निरसन सत्र, प्रत्येक रविवारी टेस्ट, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी. आणि लक्षात घ्यायचं की कोणत्याही विषयाची अडचण आली तर तात्काळ त्या विषयाच्या शिक्षकासोबत तुम्हाला संपर्क करून या ठिकाणी काय करता येणार आहे, तुमच्या शंकाचं निरसन करून सुद्धा या ठिकाणी घेता येणार आहे. ठीक आहे, अशा स्वरूपाची महत्त्वाची बॅच. विद्यार्थ्यांना डेली विकली टार्गेट दिले जातील आणि ते पूर्णपणे करून सुद्धा घेतले जातील. आणि बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज, म्हणजे इथून पुढे जे काही TET साठी उपक्रम राबवले जातील ते सगळे या बॅचला काय असतील, फ्रीच असतील. त्यामुळे एक्स्ट्राचे चार्जेस याच्यामध्ये तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही. म्हणजे टेस्ट सिरीज सुरू झाली, रिव्हिजन बॅच सुरू झाली, फास्ट ट्रॅक बॅच सुरू झाली, हे सगळंच्या सगळं याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या बॅचमध्ये मिळणार आहे. त्यामुळे वेगळं याचं पेड या ठिकाणी असणार नाहीये. ठीक आहे, चला मग आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम. भेटूया पुन्हा उद्या याच वेळेला याच सेशनच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. लाईव्ह आपण फॉरवर्ड केली तर मॅडम संपर्क करा, या नंबरवरती कॉल करा इथं. ठीक आहे, सांगतो तुम्हाला 97 93 92 41 41 या नंबरवर संपर्क करा. तुमच्या काय अडचण आहेत ते मला या ठिकाणी समजून घेता येईल. ठीक आहे, चला. तुमचं काय म्हणणं आहे मला काही कळलं नाही. चालेल, ठीक आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे. तुमच्या जे काही म्हणणं आहे ते इथं या ठिकाणी सांगू शकता. चालेल, चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू.